सरफेस एरिया. आता हा जो लॅटरल सरफेस एरिया म्हणजे काय बघा, सरफेस एरिया म्हणजे काय की जे फेसेस आपल्याला दिसत आहेत. आता लॅटरल मीन्स काय, आता ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये टोटल किती सरफेसेस आहे बघा, 1 2 3 4 5 आणि 6. तर लॅटरल मीन्स काय, या 6 पैकी ओनली व्हर्टिकल फेसेस, जसं की 1 2 3 अँड 4. तर याचा फॉर्म्युला आहे 2h ब्रॅकेट l प्लस b. टोटल सरफेस एरिया, टोटल मीन्स काय, जे ऑल फेसेस आहे रेक्टँगलचे क्यूबॉइडचे ते फेसेस 1 2 3 4 5 अँड 6. त्याचा फॉर्म्युला 2 ब्रॅकेट lb प्लस bh प्लस hl. आता हा जो फॉर्म्युला आहे lb bh आणि hl, याला जर तुम्हाला इझिली लक्षात ठेवायचं असेल तर बघा, क्यूबॉइडला 3 व्हॅल्यू आहे l b आणि h. 2 ब्रॅकेटच्या बाहेर यांच्या पेअर लावा. पहिली पेअर lb, सेकंड पेअर bh आणि थर्ड पेअर ls. hl लिहिलं तरी चालेल. तर हा आहे त्याचा टोटल सरफेस एरिया. अँड लास्ट फॉर्म्युला व्हॉल्यूम l इंटू b इंटू h, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. व्हॉल्यूम म्हणजे काय, व्हॉल्यूम म्हणजे हा जो क्यूबॉइड फेस आहे याच्या आतमध्ये किती जागा आहे त्याचा अर्थ होतो व्हॉल्यूम. मराठीमध्ये त्याला घनफळ म्हणतो आपण. हे झालं त्यांच्या फॉर्म्युलेशी रिलेटेड. आता त्यांचे जे युनिट्स आहे, जी पण एरिया काढू आपण, मग तो लॅटरल असो किंवा टोटल असो, त्याचा युनिट जे असेल ते असेल cm स्क्वेअर, किंवा मीटर असेल तर मीटर स्क्वेअर लागेल. व्हॉल्यूमचा जो असेल तो असेल तुमचा cm क्यूब किंवा मीटर क्यूब. जर lb तुम्हाला मीटर मध्ये दिलं असेल तर मीटर क्यूब, और जर cm मध्ये दिलं असेल तर तुम्हाला यूज करायचं आहे cm क्यूब. धन्यवाद.